नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीची भजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्राम इतके हिरवे मूग घेतलेले आहेत। हे तुकडा हिरवे मूग आहेत, अख्खे मूग नाही आहेत। आता हे मूग मी एका वाटक्यात घालून घेते। हे मूग मी 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे मी 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले 4 ते 5 तास झालेले आहेत। मूग सुद्धा छान फुललेले आहेत। आता हे मूग आपल्याला पाणी न घालता ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले मूग छान असे वाटून झालेले आहेत। आपल्याला हे ओबडधोबड असंच वाटून घ्यायचं आहे, अजिबात पेस्ट करायची नाही आहे। असेच मी सर्व मूग व्यवस्थित असे वाटून घेते। हे सर्व वाटलेले मूग मी एका भांड्यात काढून घेतलेले आहेत। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। 2 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा भाजलेलं जिरं, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं भजीचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण भजी तळून घेऊया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता मी थोडी थोडी भजी यात घालून घेते। तुम्ही हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने भजी घालून घेऊ शकता। अशा माझ्या पहिल्या बॅचच्या सर्व भज्या घालून झालेल्या आहेत। आता एका बाजूने तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता एका बाजूने आपली भजी व्यवस्थित अशी तळून झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा सर्व या भज्या तळून घेऊयात। अशा या भज्या व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत। आता मी या एका भांड्यात काढून घेते। अशाच मी सर्व भज्या आता थोड्या करून तळून घेणार आहे। तर अशी आपली मूग डाळीची भजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।